झी 24 तास एक पाऊल पुढे. गुन्ह्यांचा ठाव घेणारी लक्ष ही लोकप्रिय मालिका मला माहिती आपल्याला खूप आवडते. या मालिकेच्या सेटवर चॅनल कट्ट्याची टीम पोहोचली आणि आम्ही शोधला पोलिसांमधला खरा माणूस. नेहमीच सतर्क असणारे हे पोलीस निरीक्षक माझ्याबरोबर आता आहेत. तिघही जण माझ्याबरोबर आहेत आणि इथे मात्र त्यांचा ब्रेक झालेला आहे आणि खूप गोंधळ सुरू आहे त्यांचा. तर मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की हे त्यांचं हे जे वेगळं रूप आहे हे एक्झॅक्टली काय आहे. हे माझं सर्फी रूप आहे. म्हणजे काय आहे, एक नवीन चित्रपट रिलीज झालाय सर्फी आणि तो हाऊसफुल चाललाय, त्यामुळे हे दोघं जेलस आहेत माझ्यावर. कसं आहे, हा चित्रपट म्हणजे हा चित्रपट बनवणारे आमचे जे प्रोड्युसर डिरेक्टर आहेत टी भूषण, साऊथचे आहेत खास. मणिरत्नम यांचे गुरु मानले जातात. आणि प्रोडक्शन मॅनेजर जे आहेत, एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन, ते आहेत आपले मिलिंद जेदे. त्यांनी तो हा चित्रपट काढलेला आहे आणि खास त्याच्यामध्ये स्टार एकच आहे, आदिती सारंग. कसं होतं की बॉर्फी तसं शार्फी बोलणारी ती एकमेव आमच्याकडे आहे. पण मला विचारायचं आहे की ही फिल्म तुम्हाला नेमकी का बनवावीशी वाटली सगळ्या तुमच्या युनिटला? नेमकं आदितीला घेऊन अशी बनवावी, अशी काय खासियत तुम्हाला आदितीमध्ये जाणवली की तुम्हाला सेल्फी असा बनवावा असा वाटला, ज्याचं होर्डिंग्स वगैरे लागले होते आपल्या सेटवर? मला विशेष मला माहिती मला का बनवायचं वाटलंय मला माहिती. कारण चॅलेंजिंग रोल, खूप चॅलेंजिंग रोल असल्या कारणाने बर्फी खाऊन खाऊन लोकांना कंटाळा आला होता आणि त्यामुळे मग त्यांना वाटलं की सर्फी हा काय प्रकार असतो, म्हणून त्यांनी सर्फी खाल्ली आणि तो आवडला. मूळ महत्वाचं कारण असं आहे की ह्या आदिती सारंग ज्या आहेत त्यांचं एक रूप तुम्हाला नेहमी दिसतं आणि मध्येच कधीतरी असा टाइमपास म्हणजे जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये दुसरं रूप मिळतं, ते सर्फी सारखं आहे. म्हणजे एक्सप्लेन हा, फॉर एक्झाम्पल म्हणजे असं असतं बघा, असं असतं ते. मला वाटतं ह्या केसचा निकाल आपल्याला लवकरात लवकर लावा लागेल. आपण दोघे एकत्र ना, एकत्र म्हणजे अचानक. हा, मला वाटतं ह्या केसचा निकाल लवकरात लवकर. दिशा, तू त्वरित तिकडनं निघ आणि मला तिथे पर्यंत फोन कर. ओके मॅडम. करेन. आदिती सारंग त्यांचा क्लोज चालू आहे आणि तिथे कॅमेरामन लाईट्स बिट्स करतो आणि लोक पिक्चर लागलेला आहे, हाऊसफुल झालेला आहे. सरकारी शाळेतलं काम करतोय. तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती, घरातलं काम घराकडे, ऑफिसातलं काम ऑफिसात. नाही, पण बरेच दिवसात तुमच्या मुलाच्या रहस्य कथा नाही सांगितलं आम्हाला. मी नाही सांगितलं तुम्हाला, पण तो मला रोजच सांगतो. कधी कधी त्या रोजच्या कथा ऐकून घाबरायनो. आदितीच्या नव्या फिल्मविषयी डिस्कस करत होतं, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगावंसं आहे सर्फी बद्दल? सर्फीची संकल्पना ही सगळी कमलेश सावंतची आहेत. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संकल्पना हे जे काही आहे ते कमलेश सावंतने केलं. खरं म्हणजे पहिली गोष्ट आहे की ही टीम आमची अतिशय सुंदर आहे. युनिट 8, आम्ही जरी युनिट 8 नावाने जरी कार्यरत असलो तरी जवळजवळ या युनिटमध्ये 100 जण आहेत. एकूण 2 टीम आहेत. दोन टीम आहेत आणि बेसिकली यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. आमचे आदेश बांदेकर, सुचित्राताई, आमचे भूषण तेलंग, आमचे प्रोडक्शनची सगळी टीम, अभिजित, मिलिंद जेदे, रवींद्र लाड आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे बॅकस्टेजवाले सुद्धा आहेत. आमचे स्पॉटवाले आहेत जे आम्हाला वेळोवेळी चहा, नाश्ता, पाणी आमची सोय करतात. आमचे जेवणवाले आता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा 200वा एपिसोड नुकता सुरू होईल शूटिंग आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. गेली 1.25 वर्ष आम्ही अहोरात्र काम करून आम्ही दीड वर्ष काम करतोय आम्ही आणि आता जवळजवळ आम्ही 200व्या एपिसोड पर्यंत मजल मारले. जवळजवळ कमीत कमी 5000 एपिसोड व्हावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. या माध्यमातून पोलिसांचं खरं ते रूप आहे. म्हणजे काही क्राईम घडल्यावर पोलीस उशिरा येतात, त्याच्या पलीकडे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं, पण ही वर्दी चढवल्यानंतर आज बऱ्याच पोलिसांविषयीच्या गोष्टी माहिती झाल्या आणि ऑन ड्युटी 24 तास असणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच मनापासून सॅल्यूट. आणि ह्या मालिकेचा भाग आम्ही आहोत. सो वी आर व्हेरी हॅपी अँड वी आर व्हेरी प्राऊड टू रिप्रेझेंट द मुंबई पोलीस. मुंबई. आणि कसं आहे, ही लक्ष मालिका जी आहे, लक्षामध्ये आम्ही वेगवेगळे क्राईम म्हणजे आमचे जे लेखक आहेत ते वेगवेगळे क्राईम शोधून काढतात आणि त्याप्रमाणे थोडंसं ह्याला एक ड्रॅमॅटिक हे देतात आणि पण वास्तववादी वाटावं ह्याचा प्रयत्न आमचे दिग्दर्शक करतात. त्याप्रमाणे लोकांना ते दिसतंय, पण लोकांना हे कळतं की क्राईम काय काय प्रकारचे होत आहेत आणि त्यावर सोल्युशन काय आहे.
त्यावरचं सोल्युशन हे लोकांना कळतं. त्यामुळे जो क्राईम करणारा पण आहे ना, तो पण विचार करतो की आपण क्राईम केला पाहिजे का, त्याची किती गांभीर्यता होती आणि त्याचं नुकसान किती समोरच्याला झालं होतं आणि पोलिसांना किती कष्ट करून ते सॉल्व्ह करावं लागलं आणि त्याला न्याय द्यायला लागला. तो न्याय देण्याची प्रोसेस आहे ना, मग क्राईम होऊ नये. जेणेकरून ह्या सिरियलचं हेच आहे की हे जे क्राईम होतं आजकाल, क्राईम घडत आहे, तर क्राईम ही चांगली गोष्ट नाही, तर क्राईम होऊ नये हाच आमचा एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ओव्हरऑल म्हणजे लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडणारी सिरियल आणि विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की जे म्हणजे आपण जे म्हणतो पुढची पिढी जी येणारी आहे ती खूप छान मेसेज घेऊन पुढे जाऊ शकते की बाबा किती केअरफुल आपण राहिलं पाहिजे. एक अवेअरनेस म्हणतो आपण स्प्रेड करणं, कारण ज्या पद्धतीत मुलांचा रिस्पॉन्स आहे ना, म्हणजे आई वडील जरी भेटले तरी त्यांचं असं बऱ्याच वेळेला म्हणणं असतं की अरे हा माझा मुलगा किंवा मुलगी टीव्ही सोडत नाही लक्ष असताना. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की यार एक पुढची जनरेशन जी आहे त्याला पुढे महत्त्वाची गोष्ट आमचा अनुभव असा होता की पोलीस खूप रिलेट होतात. म्हणजे मी आता कळव्याला मी राहतो, तर एक मी काहीतरी वस्तू आणायला आलो होतो, तर पोलीसवाले होते पण सिव्हिलमध्ये होते. ते आले तरी मला चेस सल्यूट दिला डायरेक्ट मला मारुती जगदाळे चेस सल्यूट दिला. स्वतःचं कार्ड बीट त्यांनी दाखवलं. स्वतः म्हटलं आम्ही पण हवालदार आहे, चहा पाण्याला या कधीतरी, बरं तुमचा नंबर द्या आणि खरा द्या. मग मी त्याने नंबर दिला, तो त्यांनी डायल केला पहिला आणि वाचतो काय बघितलं. आणि ही सतर्कता आपल्या पोलिसांमध्ये आहे. लोकांना सजग करण्याचा या मालिकेद्वारे प्रयत्न आम्ही नक्कीच करतो. म्हणजे एखादा क्राईम घडतो तो कशामुळे घडतो, म्हणजे सोपी गोष्ट असते. दरवाजा उघडताना आपण बाहेर कोण आहे हे सेफ्टी डोअरमध्ये बघत नाही, ते कोण आहेत काय विचारत नाही, दरवाजातून डायरेक्ट आतमध्ये घेतो आणि मग समोरच्याचा खून होतो. 4 लोक अचानक आतमध्ये येतात. तर लोकांनी सतर्क राहायला पाहिजे ना. तुम्हाला पार्टीमध्ये हे घ्या म्हणून ड्रिंक दिलं तर आपण पितो, काय थम्सअप असेल काय विश्वास, तर विश्वास असा कोणावरही पटकन ठेवू नका. हा संदेश आम्ही अनेकदा दिलाय. मला असं वाटतं की लोकांना सजग बनवणं, समाजातल्या लोकांना सतर्क बनवणं हे आमच्या इव्हन लक्षमधनं आमच्या फॅमिली पण काही केसेस झाल्या. म्हणजे जशी आमची पेन्शन केस झाली, अशा काही केसेस आम्ही दाखवल्या त्याच्यामध्ये की काही फॅमिलीमध्ये पण काही प्रॉब्लेम होतात, सुनेला जायला जातं, ह्याही केसेस आम्ही दाखवल्या की जेणेकरून त्या लोकांना कळायला पाहिजे. आज फॅमिलीमध्ये पण कितीतरी क्राईम घडतो, सौम्य याच्यात का होईना पण तो घडतोय. किंवा सासू सुनेचं पटत नाही जनरेशन गॅपमुळे, तर ते का पटत नाही आणि त्याच्यासाठी काय आहे हे आम्ही संदेश देऊन तिथे त्याच्यामध्ये आमच्या लेखकांनी सांगितलेलं आहे. तर मला एक प्रश्न तुम्हाला दोघांना स्पेशली विचारायचा आहे की या लेडी इन्स्पेक्टर जेव्हा येतात सेटवरती तेव्हा कसा माहोल होतो? मग बरं वाटतं, बरं आहेत नाही असं आहे तसं नाही बऱ्या वेळ कशासाठी एक मस्करी करण्यासाठी बरे आहेत, म्हणजे बँक आहेत, म्हणजे असं टेन्शन नाही. म्हणजे जसं आदिती आहे, परी आहे, यांचं असं नाही की चाबूक घेऊन नाही तर कुठनं काढणं कुठनं आमच्या समोर चाबूक द्या. कसं एक दहशत आहे थोडीशी आमची. काय पडतं की हात बऱ्या पडला आमचा, समजा जो क्रिमिनलवरती पडतो तसा ह्यांच्यावर काय होऊ शकेल, त्यामुळे ते घाबरलेले असतात. या मालिकेतली आम्ही सगळी पात्र म्हणजे पात्रच आहोत आपण पात्र. नाही तुम्ही याला घ्या कॅमेऱ्यात. हे बघा हे काळे असे आहेत ना ते. तर आम्ही खूप मजा करत शूटिंग करतो आणि आय एम शुअर ती मजा आमच्यातलं रिलेशन लोकांना दिसतं आणि त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरवर प्रत्येक कथेवर लोक खूप प्रेम करतात. लोकांचा खूप सुंदर प्रतिसाद आहे. तर या निमित्ताने सगळ्या लोकांचे आभार मानायचे. थँक्यू सो मच. खास करून तुम्ही एवढा वेळ दिला आमच्यासाठी आणि आमच्यावर तुम्ही पण एन्जॉय केलंय फ्रीमध्ये. थँक्यू सो मच. त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.